हे पीठ भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजल्यानंतर जवळचं पीठ भाजल्यानंतर हे अंड्याचं पिवळं ह्यात टाकायचं. भाजी खूप छान होते. तर तुम्ही म्हणता की शिवाजी महाराजांचं नाव घेतलं किंवा देशाचं नाव घेतलं, तर असं काही नसतं की अंड्याची भाजी किंवा व्हेज भाजी किंवा नॉनव्हेज भाजी करतो आपण त्यावेळेस देशावरचं नाव किंवा ह्याचं नाव घेऊ नाही शकत. तर मला पहिल्यापासून शिवाजी महाराजांची आवड आहे, त्यामुळे मी त्यांच्या सुरुवातच शिवाजी महाराजांपासून करते. त्यामुळे तुम्हाला मी सगळ्यांना सारखं म्हणत असते जय शिवराय. आणि हा मसाला भाजून घ्यायचा आहे. नंतर हा मसाला टाकून घ्यायचा आहे. हे वाटण टाकून घ्यायचं आहे ह्यात आणि चांगलं भाजायचं, लाल होईस्तोवर भाजायचं. कारण त्यात हे असं फेस का आलेला आहे, तर मी अंड्याचं मला घाबरण्यासारखं काहीच नाही, त्यात चांगलं भाजून घ्यायचं. मसाला भाजलाय की तर मी ह्यात पाणी टाकत आहे. आता बघा, पाणी टाकल्यामुळे मसाला जास्त जळत नाही. अजून एकदा हलवून घ्यायचं. ह्यात मसाले टाकायचे आहेत अजून. आणि तुम्हाला वाटण दाखवते मी. हे खोबरं, लसूण आणि कोथिंबीर. मला मेकअप करून व्हिडिओ बनवायला आवडत नाही जास्त, कारण मेकअप पण हे करायला एवढा टाईम नसतो मला. त्यामुळे मी असं साध्या ह्यातच तुम्हाला दाखवत आहे. आता त्यात मी काळं तिखट टाकत आहे. एवढं गावाकडचं आहे हे. आता लाल चटणी टाकली. जास्त काळा मसाला टाकलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे तिखट लागन, त्यामुळं कमी तिखट टाकले. हळद आणि तर मी ह्यात मीठ थोडंच टाकत आहे. कधी पण वरतून घेता येतं, कारण मीठ जास्त टाकलेलं जास्त काढता येत नाही आपल्याला. थोड्या वेळ झाकून ठेवायचं. मी झाकून ठेवले आहे ताटाने. तर तुम्ही बघू शकता की ही भाजी तुम्हाला मी दाखवते.